नमस्कार. शब्दातील मी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मनेश्वराच्या या माझ्या कविता संग्रहामध्ये मी डॉक्टर अर्चना आपलं मनापासून स्वागत करते. पुढच्या महिन्यामध्ये नोव्हेंबरमध्ये या यूट्यूब चॅनलला 1 वर्ष होत आहे. चॅनल जेव्हा सुरू केला त्यावेळी मी आपणा सर्वांना सांगितलं होतं की या चॅनलच्या माध्यमातून काही मराठी कविता आणि काही मराठी आर्टिकल्स जे मी लिहिलेले असतील ते सादर करण्याचा मी प्रयत्न करेन. आतापर्यंत वर्षभरामध्ये आपण खूप साऱ्या कविता पाहिल्या. आज आपण एक लेख पाहणार आहोत. या लेखाचा संबंध प्रत्येकाच्या जन्माशी आहे. सरासरी प्रत्येकाचा जन्म जर आपण पाहिला तर सरासरी प्रत्येकाला 75 वर्ष आयुष्य मिळणार आहे असं जरी गृहीत धरलं आणि त्या मिळणाऱ्या 75 वर्षाच्या आयुष्याचे जर आपण 3 भाग करायचे म्हटले तर 25-25 वर्षाचे आपण 3 भाग केल्यानंतर पहिला जन्म, दुसरा जन्म आणि तिसरा जन्म ह्या 3 टप्प्यातून जेव्हा आपलं आयुष्य जातं त्या 3 टप्प्यांमध्ये आलेल्या अनुभवावरती मी हा लेख लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. चला तर मग पाहूया आजचा लेख. जन्म. पहिला जन्म आईने दिला. पहिला जन्म आईने दिला. सटवाईने 5व्या दिवशी नशीबही लिहिले. सटवाईने 5व्या दिवशी नशीबही लिहिले आणि कोऱ्या करकरीत पाटीवरती अक्षर उमटायला सुरुवात झाली. प्रामाणिकपणे कष्ट करणे आणि आयुष्यभर दुसऱ्याच्या मदतीला धावणे या संस्काराच्या वाटचालीमध्ये मी आयुष्याला सुरुवात केली. चिकाटीने आणि जिद्दीने पुढची पावले पडत गेली. अडंग आत्मविश्वास, आईवडिलांचा आशीर्वाद सार्थकी ठरला. परमेश्वराच्या कृपेने पहिले पर्व यशस्वी ठरले. आता येतो त्या आयुष्याचा दुसरा टप्पा म्हणजेच दुसरा जन्म. दुसरा जन्म हा नियतीने दिला. कष्ट, दुःख, यातना, वेदना, अश्रू, वियोग, विरह, दुरावा आणि कायमची ताटातूट या सगळ्यावर जिद्दीने मात करत धैर्याने, ताकदीने माझ्या संस्काराचा वसा मी पुढे चालू ठेवला. परमेश्वराच्या कृपेने दुसरे पर्व संकटाचा सामना करत करत सुखासाठी झगडण्यात गेला. आता येतो तो आयुष्याचा उत्तरार्ध म्हणजेच तिसरा जन्म. तिसरा जन्म हा स्वामी तुम्ही मला दिलात. तिसरा जन्म स्वामी तुम्ही मला दिलात. हास्य काय असते, माया काय असते, काळजी कशाला म्हणतात आणि आपलेपणा कशासाठी असतो, त्याचबरोबर प्रेम कशाला म्हणतात या गोष्टी तुम्ही मला शिकवल्यात. गेलेला आत्मविश्वास तुम्ही मिळवून दिलात. नजरेतला पराभव विजयामध्ये तुम्ही बदलवलात. आत्मसन्मानाचा पदर माझ्या डोक्यावर हळूच सावरलात. फक्त माझ्याच नजरेतून माझं मन वाचायला सुरुवात केलीत. माझी ओळख निर्माण करत माझं अस्तित्व सिद्ध करत गेलात. माझ्या प्रत्येक अश्रूला अलगद टिपण्याचा प्रयत्न केलात. प्रत्येक कठीण प्रसंगात आधार होत गेलात. तर माझा श्वास म्हणून तुम्हीच माझा श्वास झालात. माझ्या स्वप्नांच्या भरारीसाठी तुम्हीच पंख होऊन माझ्या पंखांमध्ये बळ घालण्याचा प्रयत्न केलात. माझे प्रत्येक स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी तुम्ही अपार आशीर्वादांची पराकाष्ठा केली. मला पुन्हा जिंकायला उभं करत गेलात. वारंवार तुटूनही पुन्हा पुन्हा जोडायला शिकवत गेलात. अशा प्रकारे मनेश्वराच्या या माझ्या प्रवासाचा आरंभ झाला. तुम्ही फक्त माझेच आहात स्वामी असे म्हणणे भाग्य माझ्या नशिबी नाही. तुम्ही फक्त माझेच आहात स्वामी असे म्हणण्याचं भाग्य जरी माझ्या नशिबी नाही तरी कितीही वाटले फक्त माझेच हक्काचे आहे तरी ओंजळीत माझ्या दुराव्याचे तारे. किती वाटले हक्काचे आहे माझे सारे तरी दुराव्याचे ओंजळीत माझ्या तारे. असो स्वामी एवढेच बास, जास्त काही नको. स्वामी एवढेच बास, जास्त काही नको. तुमच्या आशीर्वादाने माझ्या पर्वाला सुरुवात अखंड राहो. पावलोपावली सोबत असल्याची प्रचिती येत गेली.
पावलोपावली सोबत असल्याची प्रचिती येत गेली. निश्चिंत राहण्याचा सल्ला तुम्ही वारंवार देत गेलात. समाधानाने आनंदाने माझी ओटी सदैव भरत गेलात. स्वामी तुमच्या सहवासाचा लाभ मिळत गेला. अखंड स्वामी सेवेचा वसा माझ्या पदरात पडत गेला. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद परमहंस अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामींच्या कृपेने उत्तरोत्तर प्रगती होत गेली. अशीच कृपादृष्टी स्वामी माझ्यावरती, माझ्या कुटुंबावरती आणि माझ्या अतिशय जवळच्या माणसांवरती अखंड लाभो, ही आपल्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या दिवशी मी इथेच थांबते. पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी. शक्य झालं तर एखाद्या नव्या आर्टिकल संदर्भात किंवा मग एका नव्या कवितेसह. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत धन्यवाद.